राज्यामध्ये लोकसभा निवडणूक ही रंगतदार टप्प्यावरती आलेली आहे। सर्वत्र एकमेकांच्यावरती टीकाची झोड सुरू आहे। यामध्येच आज सांगलीमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे। भाजपचे खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी आज यांची सभा सांगली मिरज रोडवरती चिंतामण कॉलेजच्या पटांगणावरती होणार आहे। आता आपण मागच्या बाजूला बघू शकतोय की पोलिसांच्या बंदोबस्तासह या सभेची जोरदार तयारी सुरू आहे। या सभेला साधारण 1 लाखाच्या वरती लोक येतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। महाराष्ट्र दौऱ्यावरती योगी आदित्यनाथ हे पहिल्यांदाच येत असल्यामुळे आणि त्यांचे भाषण ऐकण्यासाठी संपूर्ण सांगली जिल्ह्यातील कार्यकर्ते या सभेला येतील असे सांगण्यात येत आहे। संध्याकाळी 5 वाजता होणारी ही सभा याला सर्वसामान्य नागरिक, भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी हे सर्व मोठ्या संख्येने या पटांगणावरती उपलब्ध होणार आहेत। योगी आदित्यनाथ यांचे भाषण हे सांगलीमधील कार्यकर्त्यांना आणि जनतेला पहिल्यांदाच ऐकायला मिळणार आहे। अमन एक्सप्रेस न्यूज चॅनलसाठी मी तस्लीम, सांगली। लोकसभा 2024 ची रणधुमाळी ही अंतिम टप्प्यात आलेली आहे। अनेक स्टार प्रचारक आत्ता येऊन मतदाराला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत। यामध्येच आज सांगलीमधील सांगली मिरज रोडवरील चिंतामणराव कॉलेजच्या पटांगणावरती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सभा होणार आहे। सांगलीचे खासदार संजय काका पाटील यांच्या प्रचारासाठी ते पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये येत आहेत। योगींचे भाषण ऐकण्यासाठी अनेक जण खूप दिवसापासून प्रयत्न करत होते। आता आपण सांगलीमधील चिंतामण कॉलेजच्या पटांगणावरती आहे। आता जर आपण बघितलं तर पोलीस बंदोबस्तासह याची तयारी जोरात सुरू आहे। सांगली जिल्ह्यातून योगींचे भाषण ऐकण्यासाठी साधारण 1 लाखाच्या वरती कार्यकर्ते जमा होतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। पूर्ण बंदोबस्तामध्ये येथील सभा होईल असे सांगण्यात येत आहे। संजय काका पाटील हे तिसऱ्यांदा हॅट्रिक करतील असा सर्वांना विश्वास आहे। आज चिंतामणराव कॉलेजच्या पटांगणावरती सायंकाळी 5 वाजता ह्या सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे। योगी कार्यकर्त्यांना काय मार्गदर्शन करतात हे आपल्याला सभेच्या वेळीच कळेल। अमन एक्सप्रेस न्यूज चॅनलसाठी मी तस्लीम, सांगली।